सुशीला घराघरामध्ये झाडू पोछा करण्याचं काम करायची. नवरा रमेश सायकल रिक्षा चालवायचा. सुशीलाचा मुलगा वरुण 6 वर्षांचा होता, त्यामुळे सुशीला त्याला त्याच्या आजीकडे सोडून जायची. एक दिवस, सुशीला, कमीत कमी 1 महिना तरी आपल्याला गावावरून परत यायला लागल. तोपर्यंत तू वरुणला तुझ्या बरोबरच कामावर घेऊन जा. त्याला असं एकट्याला घरी ठेवून जाणं बरोबर नाही. सुशीलाचा नवरा रमेश आणि तिच्या सासूला गावाला काही कामानिमित्त जायचं होतं, त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून सुशीला वरुणला आपल्या बरोबरच कामावर घेऊन जायची. काय झालं सुशीला, आज तू तुझ्या मुलाला बरोबर घेऊन आलीस? बाईसाहेब, ते माझा नवरा आणि सासू काही कामाने गावाला गेलेत. ते आता 1 महिन्यानंतरच येतील. त्यामुळे तुम्हाला जर चालणार असेल तर हा 1 महिना माझ्या बरोबरच इथे येईल. हा काही बी त्रास नाही द्यायचा, एका जागेवर गुपचूप बसून राहील. ठीक आहे, नीट लक्ष दे आणि तू कुठल्याही सामानाला हात लावू नकोस. इथे खूप महागाचं सगळं सामान आहे. वरुण खूपच साधासुधा मुलगा होता. तो गुपचूप आपल्या आईबरोबर कामावर यायचा आणि एका जागी बसायचा. पण मालकीणबाईंचा मुलगा सागर खूपच मस्तीखोर होता. तो जाणून बुजून वरुणला त्रास द्यायचा प्रयत्न करायचा. आंटी, इकडे ज्यूस आणलंय, जरा पुसून घ्या ना. आई टेरेसवर गेलीये. अच्छा, मग तू पुसून घे. तू पण तर नोकराणीचाच मुलगा आहे ना, याचा अर्थ तू पण आमचा नोकरच झाला ना. चल लवकर पुसून घे. मला पुसायला नाही येत. मला नाही म्हणतोयस? मी आत्ता आईला नाव सांगीन, मग तुझ्या आईला कामावरून काढून टाकेल माझी आई. हां. नाही नाही, तू आंटींना नको सांगू, मी पुसून घेतो. काय झालं सागर बाळा, वरुणने काय केलं? मम्मी बघ ना, मी माझ्या ग्लासमध्ये ज्यूस घेऊन जात होतो, त्याने मला टक्कर मारली आणि सगळं ज्यूस खाली सांडलं. आंटी, मी नाही पाडलं हे, ते तर सागरने मला पुसून. अच्छा, खोटं बोलतोस? मोठ्यांशी खोटं बोलायला कुठून शिकलास रे? तुझ्या हातात हा कपडा कशाला आहे मग? मी बघायच्या आधीच तुला हे पुसायचं होतं ना. परत जर असं केलंस ना तर खूप मार देईन बघ. माफ करा बाईसाहेब, लहान आहे अजून तो, त्याच्या वतीने मी माफी मागते. अरे सागर, तू अजून तयार नाही झालास? पतंग घ्यायला जायचंय ना? हो, मी तर विसरूनच गेलो. उद्या तर मकर संक्रांती आहे. मम्मी, उद्या आपण टेरेसवर खूप पतंग उडवूया. पप्पा, मला खूप मोठ्या मोठ्या आणि छान डिझाईनच्या पतंग पाहिजेत आणि मांजा पण पाहिजे चांगलावाला. हो हो, घे घे, मी तुझ्या सगळ्या मित्रांना बोलावलंय. अच्छा ज्योती, उद्या माझे पण काही मित्र येतील, तर त्यांची पण वेगळी तयारी करायला लागेल. त्यांच्या जेवणाचीही तयारी कर. अहो, तुम्ही आधीच सांगायचं ना मला. आता तुम्हाला तर माहिती, आपला कुक गावाला गेलाय. आता या सगळ्यांचं जेवण कोण बनवणार? पुरी भाजी गोडाधोडाचं मी एकटी सगळं कसं करणार? तू एक काम कर ना, तू हे सगळं सुशीलाला सांग, ती तुझी मदत करेल की. हां, हे बरोबर आहे. सुशीला, एक काम कर, तू उद्या सकाळी लवकर ये, म्हणजे तुझ्या बरोबरच मी सगळी कामं उरकून घेईन. ठीक आहे बाईसाहेब, मी उद्या लवकर येते. काही वेळानंतर सुशीला आपलं काम संपवून घरी जायला निघते. जाताना वरुणला रस्त्यात एक पतंग पडलेली दिसते. वरुण ती पतंग उचलतो. साईडने ती पतंग थोडी फाटलेली होती, त्यामुळे वरुण ती पतंग बघून उदास होतो. आई, हे बघ, मला ही पतंग मिळाली, पण ही तर फाटलेली आहे. आता मी काय करू? आई, मला पण उद्या संक्रांतीला पतंग उडवायची आहे. थांब, मी समोरच्या दुकानातून तुझ्यासाठी एक पतंग घेऊन येते. चल, तू पण चल माझ्या बरोबर. अहो दादा, ती छोटीवाली पतंग केवढ्याला दिली? आई, मला छोटीवाली नाही, मोठी पाहिजे. दादा, ती मोठी केवढ्याला दिली हो? ती मोठी 100 रुपयाची आहे. नाही नाही दादा, छोटीवालीच सांगा केवढ्याला आहे ते. 10 रुपयाला आहे ही सगळ्यात छोटीवाली. ठीक आहे, ही छोटीवाली द्या दादा. सुशीला वरुणला छोटी पतंग घेऊन देते. वरुणला पतंग मिळाल्यामुळे खुश होता. दुसऱ्या दिवशी सुशीला जेव्हा वरुण बरोबर कामावर येते, तेव्हा वरुण आपली पतंग बरोबर घेऊन येतो. सागर जेव्हा वरुणची पतंग बघतो तेव्हा खूप जोरजोरात आणि मोठ्याने हसतो. सागरच्या हातात खूप साऱ्या पतंगा आणि मांजा होत्या. एवढी छोटी पतंग, माझ्याकडे बघ केवढ्या मोठ्या मोठ्या पतंगा आहेत. सागर बाळा, तू वरती जा, पप्पा बोलावतायत तुला. तेव्हा सागरच्या हातून काही पतंगा खाली पडतात. वरुण पळत पळत जाऊन त्या पतंगांना पकडतो, तेव्हाच मालकीणबाई त्याला ओरडतात.
ए काय करतोयस रे? नवीन पतंगांना हात कशाला लावतोस? तुला माहितीये का ते किती महाग आहेत ते? लांब हो, नाहीतर उगाचच फाडून टाकशील त्या. सुशिला, ए सुशिला, याला सांग बरं, आत्ता पतंगा फाडून टाकल्यास त्या सगळ्या. आंटी मी तर फक्त पडलेल्या पतंगा उचलत होतो. सगळं कळतंय रे मला. आजपर्यंत एवढ्या महागड्या पतंग बघितल्या नसशील ना. तुला वाटलं असेल इथं आल्यावर तुला एकतरी पतंग मिळेल म्हणून इथून, पण असं नाहीये. मला तुझी सगळी नाटकं माहिती आहेत. चल जा तिकडे जाऊन बस बरं. माफ करा बाईसाहेब, चूक झाली. वरुण बाळा, तू बाहेर अंगणात जाऊन बस आणि कुठं जाऊ नको हा. वरुण किचन मध्ये जाऊन बसतो. सुशीला आपलं काम करत होती. काही वेळानंतर सागर अजून काही पतंगा घेण्यासाठी खाली येतो, पण त्याच्या बाकीच्या पतंगा गायब होत्या. मम्मी मम्मी माझ्या बाकीच्या पतंगा कुठे आहेत? तू कुठे ठेवल्या होत्यास? अरे इथं बेडवर तर ठेवल्या होत्या मी. थांब जरा, मी आत्ता बघून देते. सुशिलाची मालकीण ज्योती सगळीकडे पतंग शोधते, पण तिला कुठेच सापडत नाहीत. तेव्हा सागरची नजर वरुणकडे जाते. त्याच्या हातात एक नवीन मोठी पतंग होती. आई ते बघ, वरुण जी पतंग उडवतोय ती माझी पतंग आहे. याचा अर्थ वरुणने मला न विचारता माझी पतंग घेतलीये. मालकीणबाई खूप रागावतात आणि मग वरुणला वाटेल तसं बोलतात. हा, ही तर तीच पतंग आहे. याचा अर्थ यांनीच सगळ्या पतंगा घेतल्यात. सुशिला, तुझ्या लेकाची एवढी हिंमत की माझ्या बेडवरच्या पतंगा उचलून तो घेऊन आला. तुम्ही लोकांना खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहात. गरीब तर आहेसच, पण लेकाला चोरी करायला शिकवतेस. मी आत्ताच्या आत्ता तुला कामावरून काढून टाकतीये. मला असल्या चोरांची अजिबात गरज नाहीये. सुशिलाच्या डोळ्यात पाणी येतं. वरुणही घाबरल्यामुळे गप्प बसला होता. तो बिचारा रडतो. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण तेवढ्यात सागरचे वडील येतात. त्यांच्या हातात त्याच पतंगा होत्या ज्या गायब होत्या. काय झालं वरुण बेटा, तू रडतोयस का? आणि जी पतंग मी तुला दिली होती ती उडवत का नाहीयेस? तुम्ही वरुणला पतंग दिली होती, पण का? ज्योती दुकानदार बेईमान होता. त्यांनी त्या पतंगाच्या आतमध्ये काही फाटलेल्या पतंगा ठेवल्या होत्या. आता तुला तर माहितीये माझा स्वभाव, मी काही ते बघितलं नव्हतं. जेव्हापासून मी पतंगा आणल्या तो बंडल तसाच ठेवलेला होता. वरुणने मला सांगितलं की काही पतंगा फाटलेल्या आहेत, मग मी दुकानदाराकडून त्या बदलून घेऊन आलो. नाहीतर उगाच सगळ्या पैशाचं नुकसान होऊन बसलं असतं. दुकानदार पण दुकान बंद करून निघालाच होता. थोडासाच माल राहिला होता त्याच्याकडे, ते मी वेळेवर पोचलो म्हणून बदलून मिळाल्या. त्यातलीच ही पतंग चांगली होती म्हणून मी ती वरुणला दिली. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मालकीणबाईंना खूप लाजल्यासारखं होतं. सागरलाही आपल्या चुकीचा पश्चाताप होतो. सॉरी वरुण बेटा, रागात येऊन मी उगाचच तुला काही बाई बोलले. सुशीला, शक्य झालं तर मला माफ कर. नाही नाही बाईसाहेब, अशी माफी मागू नका. चला, काही हरकत नाही. आता तर सगळं क्लिअर झालं ना वरुण बेटा? चल, तू पण आमच्या बरोबर टेरेसवर येऊन पतंग उडव. चल सागर बेटा, सगळे टेरेसवर जाऊयात. ओके पप्पा, चल वरुण. वरुण आनंदाने हसू लागतो. त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. वरुण सागर आणि त्याच्या वडिलांबरोबर टेरेसवर जाऊन पतंग उडवतो. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून सुशिलाच्या डोळ्यात पाणी येतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.